पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार, नैतिकता म्हणून मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, धंगेकरांचा आरोप. राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर. दत्ता भरणे आज सोलापूर दौऱ्यावर. पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क. कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही. सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर. ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं. तो अजित पवार किस झाड की पत्ती. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची टीका. मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप. मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांचीही चौकशी करा. सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंत यांचा पलटवार. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार. महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोड मॅप तयार. व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार. देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात. बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांचं विधान. संकट काळात मोदी, शहांना शरद पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली. मात्र मदतीचे पांग कसे पडले सर्वांनी माहीत. पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. मतचोरी म्हणतात त्यांचा निवडणुकीत धूर निघणार. महापालिकेतील चोरी आम्ही आधीच पकडली. प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका. नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका. गुन्हेगारांना पाठबळ देणारं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा आरोप. सरकारने जीआर काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे. सरकारने केलेली घोषणा अद्याप अंमलात नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांचा आज सरकारवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम. एरवी एकमेकांविरोधात चिखलफेक करणारे नेते दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार. पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड. मुख्यमंत्री फडणवीसांकडून बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण. ऊसाला एफआरपीनुसार भाव देण्यासाठी धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले. एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमधील एका सोसायटीतील फ्लॅटला आग. आगीत आई आणि मुलीचा मृत्यू. वाशीमध्ये रहेजा रेसिडेन्सीमध्ये 10व्या मजल्यावर आग. आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला. सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणी. अनिर्बंध फटाके फोडल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ. यंदाच्या दिवाळीत जोरदार आतिषबाजी. चेन्नईत फटाक्यांच्या विक्रीने 7,000 कोटींचा टप्पा गाठला. आज दुपारी 1:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार. दुपारी 2:45 ट्रेडिंग सुरू राहणार. आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.